यहाँ से चर्चगेट जाने का तो कैसे जाने का? ट्रेन से जाऊंगा। चल के कैसे जाते? असा पांडू प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही म्हणाल चल के? सच्ची? क्या बात कर रहा है? कुछ भी येड़ा बना रहा ना. कशाला कशाला म्हणजे कारण सोपं आहे. नमस्कार, मी कलाकार आणि आयुष्यात आपल्याला एकच लत, चालत. बेसिकली स्टंट सोपं आहे. बोरिवली स्टेशन वरून गेटवे ऑफ इंडिया गाठायचे चालत. टोटल आहे जवळजवळ लांबच्या लांब 36 किलोमीटर ओनली. तसे भारतात पदयात्रा होतच असतात, पण मार्चच्या रणरणत्या उन्हात हे करणं स्टंटच म्हणावं लागेल. हे नितांत निर्मळ ऊन जे आमच्या शरीराला या क्षणी स्पर्श करतात, त्याच्याबद्दल जे शिव्या घालणार आहे मी नंतर, कारण तेच ऊन. मॅप प्रमाणे एकूण 8 तास चालायचंय. थोडी विश्रांती वगैरे घेऊन 10-11 तास होतीलच, पण इतका वेळ एकटं चालणं अशक्यच आहे. पण अशा फालतू स्टंटसाठी आपली साथ देईल तरी कोण? मनानं साथ घातली आणि आवाज आला एकच वादा, राहुल दादा. आम्ही स्वभावाने मूड मध्ये रूड वाले. एडवेंचर के नाम पे साला कहाँ लेके जाते हो, चलाते हो 40 किलोमीटर. राहुल आणि माझी ट्युनिंगच तशी आहे. भले 4 शिव्या देतो, पण जिथं नेतो तिथं येतो. ठरल्याप्रमाणे सकाळी 5:20 हा प्रवास सुरू करण्यात आला. गणपती बाप्पा मोरया. कोणी गाद्या मांडलेल्या तर कोणी लाद्या. सकाळचे वाजले 6 पाहिजे याला चहा पाहिजे. आता शाळेची वेळ झाली आहे, सगळे निघाले शाळेत वगैरे जातात. उन्हाने आमची फाटायच्या आधी आम्ही अंधेरी गाठलं आणि एका मित्राची फाडू असं ठरवलं. क्या हो रहा है पता नहीं. आधी रात को उठा के तुम लोग चर्चगेट चल के जा रहे हो. हम लोग बोरिवली से है. चल के तिथून निघताच स्पीड वाढवून आम्ही सांताक्रूजला न्याहारी केली. श्रीदेवीला जाऊन त्यांची बोनी करूया. अन्नाचं कण हे मुळात साऊथ इंडियन पदार्थांनाच म्हणायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. संपूर्ण टास्कचा खरा स्ट्रगल आता कुठं सुरू व्हायला लागलेला, कारण या तापमानापुढे आता मान तापायला सुरू झालेली. आता एकूण 23 किलोमीटरचा रस्ता बाकी असताना या थकलेल्या पायांना गेटवे गाठता येईल का? पुढच्या भागात नक्की पाहायला विसरू नका.